या बैठकीला सृष्टीचे निर्माता त्याने भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम. आम्हा सर्वांची सद्गुरू महादेवी बाबा झुंगेजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम. आम्हा गोरगरिबांची आई वाराणसी आई या ठिकाणी उपस्थित झाले आहेत, त्यांना माझा नमस्कार. आणि या बैठकीत उपस्थित सर्व सेवक सेविका बालगोपाल या सर्वांना माझा नमस्कार. या मार्गाच्या इतिहासाप्रमाणे प्रत्येकाच्या पाठीमागे एक इतिहास पकडलेला आहे. सुनीता शिला आणि कमीत कमी पैशामध्ये पुन्हा करा हा बाबांचा असता. आपल्या कार्यकर्ते जास्त खर्च करायचा नाही. आता आपल्याला खुशी असते, काही ठिकाणी आपण मोठे कार्यक्रम करतो तो भाग वेगळा, परंतु बाबांचा उद्देश हा की या मार्गामध्ये येणारा सेवक हा दुःखानं पिचलेला असतो. अनेक खर्च करून चुकतो, जेव्हा कुठलाच मार्ग सापडत नाही, सारे पैसे संपून जातात, नातेवाईक दूर पडतात. अशा वेळेस शेवटच्या क्षणाला या मार्गामध्ये येणाऱ्याची संख्या बघते. आजचा काळ बरा आहे, कधी कधी मार्गाबद्दल या समाजामध्ये मार्गाच्या रूपरेषेबद्दल थोडंफार समाजामध्ये इतरांमध्ये सुद्धा ज्ञान आहे. मी या मार्गामध्ये जेव्हा आमच्या कुटुंबाची एंट्री झाली त्यावेळी माझं वय तो अवघड 16 वर्ष. 11वी पास केली, 12वीमध्ये गेलो आणि 12वीमध्ये असताना शेजारचा म्हणला की असा कसा हुशार, यातच फोटो कसं पास होते वरचा नंबर. बस एवढं, खूप मोठी गोष्ट आहे का? काहीच नाही. पाठीमागे लागलं, घरी अंगामध्ये यायचं आणि घरी येतपर्यंत ठीक आहे. नंतर शाळेमध्ये पण यायला लागलो. मोठं पंचायत झाली माणसाची. किती म्हणजे आत्मबलान किती सांभाळणार ती गोष्ट. शेवटी शाळेमध्ये ना, शाळेमधनं नातच पडत. आता नेमकं काय झालं, पाठीमागे पोरं बाबा काय झालं कोणाला काही सापडलं सर्व काही. दुसऱ्या दिवशीपासून मलाच माझी लाज वाटते. म्हणजे माझ्या मित्रांना शिक्षकांना मी सांगायचं का? मोठा बिकट प्रश्न निर्माण झाला. 12वीचं वर्ष 12वी आहे आणि तो प्रकार नंतर वाढायला गेला. शाळा सुटली, ऐन 4 महिन्यामध्ये परीक्षा आहे, बोर्डाची परीक्षा आणि शाळा सुटली. काय करू बरोबर. हे जे काय अंगामध्ये भूत केली येतो हे काय आपलं कंटिन्यू राहत नाही. एका 2 मिनिटासाठी येतं आणि आपलं काम दाखवून देतो. परंतु त्याचे परिणाम आहे ते खूप दूरगामी होतात. मग आई वडिलांच्या लक्षात आलं काही बरोबर नाही. मग या वैद्याकडे जा, त्या देवाकडे जा, इतकं जा तितकं जा. तब्येत बिघडायला लागली, मग डॉक्टरकडे जा. शेवटी जवळचे पैसे संपले. 25 एकराचा कास्तकार जिरला, शेती विकायला काढली. तरी ही केस काही हाती लागणार अशी परिस्थिती. शेवटी एक दिवस पडलो, अक्षरशः अंगणामध्ये थोडं उभं असताना अचानक कोसळला आणि माझी चेतना गेली. सकाळची गोष्ट. चेतना गेल्यानंतर याला बोलवून त्याला बोलवून डॉक्टरला बोलवलं. डॉक्टरने हात सोडला, नाकाच्या ठिकाणी कापूस आला, कापूस उडे ना, जीव गेला. डॉक्टरने डिक्लेअर केला राहिलंच का? शेवटी शिडी मानाची राहिली राजू. परंतु त्या दरम्यान आमच्या घरची मंडळी, आमची काकू, आमची मोठी आई, बाजूला एक सेवक राहायचे.
हरिभाऊजी रेलकर त्यांच्याकडे गेले आणि त्यांना बोलले की तुमच्याकडे जे काही भगवंताची कृपा आहे ती खूप जादुई कृपा आहे आणि ती कृपा इथे काम करेल असा आमचा विश्वास तुम्ही चाला, काहीतरी तीर्थ करून द्या. तर दारामध्ये डॉक्टर भेटले. काय झालं तिथे गेला. तर आपला सेवक पण माघारी फिरला. माघारी फिरल्यानंतर काहीतरी करा राजू, परंतु त्याचं म्हणणं पडलं जिवंत असताना काही उपचार केले, मेलेल्या व्यक्तीवर काही उपचार करता येत नाही. त्या दरम्यान गावोगावी माणसं पाठवतात ना, त्यावेळेस फोन नव्हतेच, गावोगावी निरोप द्यायसाठी माणसं पाठवायची. पण शेवटी बरीच भर मग साधारणतः त्या सेवकावरती एक काहीतरी करून द्यावा असा आग्रह झाला आणि त्या आग्रहाच्या खातर भगवंताला माफी मागून त्यांनी तीर्थ करून दिली. तोंडामध्ये होतं, तोंडात आतमध्ये जायचं, बाहेर पडून जायचं. असला असताना जेव्हा सगळी तयारी झाली होती, आता शेवटी बाजारात जायचं बाकी राहिलं होतं. कशाला? बांबू बनायला. तर जवळपास 1.5-2 तासानंतर कुत्री माझं बोट हालायला लागलं. तिने पोरगं जिवंत आहे, काही करू नका, थांबा, पोरगं जिवंत आहे, काही झालं नाही. सेवकाला परत बोलवलं, बापूजी या, बोट हालत आहे पोराचं. मग त्यांनी बघितलं, त्यामध्ये काही झालं, पोरगं झालं, थांबा म्हणजे आता उठून बस. त्यांनी दुसरं तीर्थ केलं. दुसरं तीर्थ केल्यानंतर चेहऱ्यावरती शिंपडल्यानंतर अचानक मी उठून बसलो. आणि उठून बसल्यानंतर आजूबाजूची अनेक माझी मंडळी आहे ती बरोबर पळायला लागली, तिकडे तिकडे पळायला लागली. भूत बघितलं. हा त्यावेळेस आमच्या त्या भागामध्ये फक्त 2 घराचे होते. एक तो गोष्टी समाजचा अरेलकर आणि इकडे कांडळकर म्हणून 2 घराचे, पण दोन्ही घरं टाकलेली आमच्या मुलीने टाकलेली. आमच्याकडे कोणी काही संबंधित नाही अशी परिस्थिती होती त्यांच्याशी. म्हणजे ते लोक आपल्या म्हणजे आपले हिंदूचे देवदेवता आपण बोला हिंदू काय, त्यांचे जे काही सामूहिक कार्यक्रम व्हायचे म्हणजे हनुमान जयंती, हे लोक काही त्याच्यामध्ये सहभागी व्हायचे ना, म्हणून त्यांना आपण एका अर्थात टाकलेले म्हणा. त्यांचे संपर्क नव्हता या देवधर्माच्या कामामध्ये. आणि हा प्रत्यक्ष अनुभव पाहिल्यानंतर, प्रत्यक्षात चमत्कार पाहिल्यानंतर हळूहळू संख्या वाढायला लागली. हा भूतबाधा आहे का म्हणतो का त्याला? सगळ्यात मोठा वैद्य आहे त्याजवळ. कोणाजवळ? परमात्माला. इथं कुठलाच वाईट काम करत नाही. इथं ते जे काही भूतक्षेत्र आहे हे इथं काही टिकत नाही. हा आणि आपल्या जनरल समाजामध्ये, गरीबीच्या समाजामध्ये त्या काळामध्ये दवाखान्याच्या अगोदर वैद्याकडे जात होता ना. तर या प्रकारामुळे या मार्गामध्ये येणाऱ्याचा ओढा सुरू झाला. हा तो 500 मतदानाचा मोहल्ला. 500 मतदानाचा मोहल्ला आजच्या घडीला 80 घरं आहेत. त्याकडे 80 घरं सेवकाची. दारू पेला पोरं बिघडले का या मार्गात, भूतबाधा आहे का या मार्गात. आता अशी परिस्थिती झाली की एक काळ आम्ही बघितला, सायंकाळी हनुमंताच्या मंदिरामध्ये दिवा घेऊन जाणे पद्धत होती, भरभरून दिवे जायची. तर आता अशी परिस्थिती संध्याकाळी सामोरचा व्यक्ती कोणतरी जायला लाईट लावून तेव्हा ठेवावं लागते. अशी परिस्थिती संख्या वाढली नाही. तर शेवटी हा प्रकार
शेवटी बंद झाला. ते हा चमत्कार बघितल्यानंतर सेवकांचा ओढा वाढला. आज अशी परिस्थिती आहे की सेवक जर म्हटलं तर त्याच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन हा पॉझिटिव्ह आहे. परंतु आम्ही त्या काळात जे भोगलो ते जरा वेगळं होतं. म्हणजे कसं म्हणणं समाजाच्या बाहेर काढणे हा प्रकार, काय म्हणतात त्याला, वाळीत टाकणे. आम्ही मार्गात आलो, सर्व बघितलं, परंतु आमच्याच कुळातल्या लोकांनी आम्हाला वाळीत टाकले. आम्हाला कुठल्याच कार्यक्रमात बोलवतो, एकच आम्हाला अर्धा मांडव टाकायचं, इकडं मांडव टाकायचंच नाही, असे प्रकार. म्हणजे सांगायचं तात्पर्य शेवटी आम्ही, आमच्या बाबांनी, आमच्या वडिलांनी एक समजूत करून घेतली. अरे ही सुद्धा परीक्षाच आहे. आम्ही म्हणत लहान होतो का समजलं की बाबा आपल्याला लग्नामध्ये का नाही बोलवलं, त्यांच्याकडे असला कार्यक्रम आपल्याला का नाही बोलवलं. अरे अशाही परिस्थितीत आपलं मन इकडे तिकडे भटकू नये याच्यासाठी हे प्रकार भगवंताचा रचलेले प्रकार समजायचे. आपलं मन काय घडू द्यायचं की आई वडिलांनी तो जीव थेंब वेसला आणि या मार्गावरती जगवला. त्या जीवाला जपणं होतं. म्हणून जे मन आहे, मन मोठं चंचल असतं. लोक मानत नाही का, आपल्याला बोलवत नाही का, आपण सोडून द्या. पण असला प्रकार आमच्या आईवडिलांनी आडाणी लोक, अक्षरशून्य माणसं, परंतु जे काही ध्येय दिलं होतं, बाबाजी जे चक्क शब्द नियमाचे जे काही ध्येय दिलं, त्या ध्येयाशी एक निष्ठा देण्याची. तर आणि सर्वात महत्वाची गोष्ट जे सेवकांमधली एकी आहे, ही एकी आपल्या भिलगावमध्ये मी बघितली. आजही त्या काळातही होती, आजही टिकून आहे. मी काही या गावाचा नाहीच, मी बाहेर गावचा, गावोगाव फिरणारा नोकरी देशाने निघतो. परंतु इथे जवळपास 8-9 वर्ष नोकरी करत असताना आता बात झाली, मी तुझ्या गावचा नाही, याच गावचा. इथेच घर पण घेतलं, इथेच पण स्थायिक झालो. का? कारण की इथे मला बाबांच्या मार्गाचा मेळ मिळाला, इथं संघ मिळाला. त्या संघातनं बघा, संघाचा पण कुटुंबावरती एक पॉझिटिव्ह काय म्हणतो त्याला, पॉझिटिव्ह इफेक्ट येतो. माझ्या मिसेसचे एकच भाऊ, 3 बहिणीच्या पटचा भाऊ गेला आणि तिथं मार्गावरचा विश्वास मिळाल्यासारखा झाला. तिथं दिवाबाचं झालं जवळपास 3, 3.5, 4 वर्ष तिथं लक्ष काही दूर म्हणजे नव्हतं. समजा मुलं आहे म्हणून मुलांकडे लक्ष, आई म्हणून तिला पलीकडे. परंतु या गावात आल्यानंतर, या बैठकीवर बसल्यानंतर मला माझ्या कुटुंबामध्ये शांती मिळाली. मार्गात असून सुद्धा अशांती या गावात आल्यानंतर, या बैठकीत आल्यानंतर, या बैठकीची जी ओढ आहे ती कुटुंबाला लागली. माझा 8 तास होता की जायचं तर दोघंही जायचं, जोडीन जायचं. कारण मला माहिती, मी थोडा अनुभव घेतला, थोडा विचार केला की आपण जेव्हा दोघंही जाऊ, बैठकीतून आल्यानंतर आमची बैठक सुरू व्हायची. हे खूप मोठं काम आहे. त्याचा इफेक्ट यायला लागलो. बैठकीत गेल्यानंतर आमचा व्यक्ती आपला अनुभव सांगत होता, याच्या चर्चा जेव्हा घरी व्हायला लागल्या, ते वातावरण निर्मिती झालं, ते बोल कोणाच्या कानावर व्हायला लागले. तर त्याचा इफेक्ट हळूहळू पोरांच्या अभ्यासामध्ये आपण आपल्याही गोष्टी पेरायच्या की दादा असं नाही, असं कर. म्हणणाला स्थिर नाही होत का, टी व्ही लावायची होत आहे का, तर एक काम कर ना, आता तू अगरबत्ती लावतो ना, थोडं कॉन्सन्ट्रेशन कर. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे त्यांना कळतो, एकाग्र हो. एकाग्र, तुझं मन काही अभ्यासामध्ये लागत नाही, एकाग्र होणार नाही. मग एकाग्र कसं व्हायचं,
तर बाजूला ढोल जरी वाजत असेल तर तुझ्या कानात यायला नाही, सगळं लक्ष तिकडे पाहिजे, याला म्हणता एकाग्रता. तर बाबाच्या कृपेने पोरं शिकली, मार्गाला लागलं. मुलगा माझा आता ग्रॅज्युएशन व्हायच्या अगोदरच त्याला इंटर्नशिप मिळाली, पुढे 6 महिने जॉब सुरू करणार. ही सर्व बाबाची कृपा आहे. त्यांना आई वडील म्हणून मुलं कधी कधी त्या बैठकीकडे किंवा या आपल्या धार्मिक कार्यामध्ये सहभाग घ्यायला माझ्याकडे मुलं तर काहीच नाही. तरी त्यावेळेस माझ्या आईवडील म्हणून आमचं कर्तव्य होतं या मार्गाच्या रूपरेषेकडे पोरांना वळवणं. आणि ते वळवण्यात बाबांच्या कृपेने आम्ही कुठेतरी सक्सेसफुल झालो म्हणून चालले. ही शैक्षणिक प्रगती व्यवस्थित आहे. आणि एक आईवडील म्हणून आम्हाला विश्वास आहे, माझ्या पोराला कुठेही नेऊन टाकलं तर तो सेवकाचा मुलगा जसा वागायला पाहिजे त्याप्रमाणेच राहील. हा विश्वास आम्हाला त्या पोराला कुठेही पाठवताना हा विश्वास आमच्यासोबत बाबांनी दिलेला विश्वास आहे. पोरगं तिथे सुखरूप राहील आणि आपल्या पद्धतीनंच राहील. आणि या माझ्या विश्वासाला बाबांची कृपा कुठेही तडा लावू देणार नाही एवढा विश्वास मी पाठीशी ठेवतो. बाबांचे आणि सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.